तुमसरच्या निवडणुकीमध्ये जी तापमान आता वाढलेलं आहे आणि या तापमानामध्ये नगरसेवक नगरसेविका भावी ह्या नगरसेविका आता दारोदारी जाऊन मतदारांना मतदानाची जी मागणी करत आहेत, इच्छा व्यक्त करत आहेत की आम्हाला मतदान द्या, याच आधारावर आम्ही प्रभाग क्रमांक 9मध्ये आले आहोत, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अ गटातून सुनीलराव संपतराव पारधी, ब गटातून आणि अ गटातून श्रीमती शीतल निशिकांत पेठे ह्या उमेदवार आहेत. आणि आपण यांच्याशी चर्चा करूया की यांचं मत काय आहे, तुम्हाला मत का म्हणून द्यायला पाहिजे. अच्छा, एक मिनिट. धन्यवाद. मला मत का बरं द्यायला पाहिजे याचं सांगते मी की समोर जे 5 वर्ष मला मिळाले नगरसेविका म्हणून, तर मी पूर्ण नगराचा विकास, जे काही योजना नवीन नवीन येतात त्याबद्दल घरोघरी पोहोचवणं हा माझा प्रमुख उद्देश असणार. आणि प्रत्येक लेडीजपर्यंत मी जी स्त्रियांसाठी उभी झालेली आहे त्यांचे खंबीरपणे त्यांच्यासोबत उभी राहणार. पूर्ण प्रभागामध्ये जेवढेही लोक आहेत त्यांच्या दारोदारी जाऊन त्यांच्या समस्या विचारणार, त्यांना अजिबात नाराज करणार नाही आणि त्यांच्यासोबत नेहमी राहणार, हे माझे मत आहे. आणि विकासाची जी चळवळ राहणार 5 वर्षाची, ती मी पूर्ण स्वाभिमानाने, पूर्ण निस्वार्थाने पूर्ण करणार, ही माझी आशा आहे. आणि लोकांनी मला ही साथ द्यावी, माझ्यासोबत राहावे आणि त्यांचा विश्वास माझ्यावर असावा आणि त्यांचा विश्वास मी नेहमी पूर्णपणे प्रसत्वात आणेल, अशी माझी इच्छा आहे. म्हणून सगळ्या लोकांना, भाव बंधू भगिनी जेवढे सगळे आहेत आपले, माझे आई वडील, सगळ्यांना मी विनंती करते की मी यावेळेस पहिल्यांदाच उभी झालेली आहे ह्या निवडणुकीमध्ये, तर मला योगदान करावा. आपले जे मत आहेत, तुमचे अमूल्य मत माझ्यासाठी द्यावे, ही माझी इच्छा आहे. आणि सगळ्यांचा आशीर्वाद हवा, हीच माझी इच्छा आहे. तुम्ही ऐकलेलं आहे की उमेदवाराने मोठ्या पोटतिडकीने स्वतःच्या कार्याबद्दल सांगितले आणि पुढं जर यांनी संधी दिली मतदारांनी तर ते नक्कीच सकारात्मक काम करण्याच्या इच्छुक आहेत. एक मिनिट. जसं मला मी BJPमधून उभी झालेली आणि BJPने मला संधी दिलेली आहे, तर मला सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून 3 मतदान आम्हाला कमळाला द्या. आमची BJP जी आहे राज्यात आहे, देशामध्ये आहे, तसं तुमसरमध्ये पण आम्हाला BJP हवी. बस हेच मत आहे. प्रभागात BJP यावी, तुमसरमध्ये BJP यावी, ही माझी सगळ्यांना कडकडीत विनंती आहे. तसंच माझ्यासोबत आहेत नगरसेवक, भाजपाचे माजी नगरसेवक आणि यावेळेचे अधिकृत उमेदवार सुनीलकुमार पारधी. तुम्ही मागे नगरसेवक होते आणि आता पुन्हा तुम्हाला संधी मिळाली आहे. आता पुढं तुमचं विजन काय आहे, तुम्ही काय स्वप्न बघत आहात? तुमसर नगर परिषद भारतीय जनता पार्टीचा मागील 2016च्या निवडणुकीत आम्ही सर्व जिंकून आलेले पदाधिकारी, आमचे नगराध्यक्ष प्रदीपभाऊ पडवळे यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो. यांनी मागील 5 वर्षामध्ये जे कार्य केले त्या कार्याची लोकांना पावती आम्ही दिलेली आहे. जे मोठे मोठे आम्ही कार्य केलेले आहेत ते फक्त आम्ही दाखवू शकलो नाही, लोकांपर्यंत आमचा प्रचार आम्ही असा आवाढाळ करू शकलो नाही, परंतु लोकांना माहीत आहे एवढे मोठे कार्य आम्ही केलेले आहोत. मला मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही जे माझ्या प्रभागात काम केलेलं आहे, माझा प्रभाग खूप मोठा होता, म्हणजे मार्केट एरिया आणि ज्या प्रभाग 6मधून मी होतो तो एक मोठा प्रभाग होता. त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठी जागा मिळालेली होती. त्याच्यात आम्ही जे कार्य होऊ शकले, जेवढे आम्ही कार्य केलो ते मला वाटते की सर्वात जास्त आम्ही कार्य केलेलो, त्या कार्याची आम्हाला पावती मिळाली आहे. म्हणून मला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे असं आम्ही आपल्याला सांगू इच्छितो. तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितले 5 वर्षात आम्ही जे कामं केली आणि पुढेही करत राहू. मतदारांचा कौल कुणाकडे हे आता माहीत नाही, बघूया 3 तारखेला कुणाच्या गालाला गुलाल लागतो. मी गणेशराव, BBG न्यूज तुमचं.